मुंबई महानगरपालिकेसाठी असे 3 मुद्दे जर सांगितले तर ते कुठले असतील किंवा ह्या गोष्टींवर तुम्ही अधिक ध्यान द्याल? एअर पोल्युशन हे आपलं वाढलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही रस्ते धुतलेले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आणि नंतर आपण पाहिलं की अनेक ठिकाणी तुमची पद्धत फॉलो केली गेली, दिल्लीतही फॉलो झाली. डीप क्लीन ड्राईव्ह. डीप क्लीन ड्राईव्ह तेव्हा म्हणाले डीप क्लीन ड्राईव्ह काय मुख्यमंत्र्याचं काम असतं? अरे रस्ते साफ स्वच्छ करणं, प्रदूषण कमी करणं कुणाचं काम आहे? मग काय मुख्यमंत्र्याचं काय घरी बसण्याचं काम असतं? त्यामुळे डीप क्लीन ड्राईव्ह हा आमचा एक नवीन नाविन्यपूर्ण एक प्रकल्प आहे. तो कंटिन्युटीमध्ये ठेवणार आम्ही. त्याच्यामुळे नक्की प्रदूषण कमी होईल. ट्रॅफिक आहे, वाहतूक कोंडी आहे. तो आता जसे कॉन्क्रीटचे रस्ते होतील मुंबईचे कंप्लीट, वाहतूक कोंडी कमी होईल. मेट्रोचं नेटवर्क टप्प्याटप्प्याने कंप्लीट होत आहे, त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल. ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल. वेस्टर्न मुंबईचा जो आहे भाग, आता बांद्रा टू वर्सोवा करतोय आम्ही. वर्सोवा टू दहिसर विरार, दहिसर भाईंदर, म्हणजे इकडची वेस्टर्नची ट्रॅफिक पूर्ण निघून जाईल. ईस्टर्नला आम्ही फ्रीवेतून छेडानगरवरून डायरेक्ट एलिव्हेटेड रोड करतोय वरून. तो डायरेक्ट एलिव्हेटेड काम चालू झालं. पिलर दिसत आहेत बघा. तो आनंदनगर ठाणे, तिथून साकेत, कोलशेत, गायमुख ते फाउंटन, म्हणजे अहमदाबादकडे जाणारा रस्ता तिथपर्यंत नेतोय आम्ही खाडीच्या बाजूने. त्यामुळे शहरातली ट्रॅफिक गायब. बोरिवली ठाणे टनेल करतोय आम्ही. गोरेगाव मुलुंड लिंक रोड करतोय, GMLR. त्याच्यामुळे ट्रॅफिक वाहतूक आहे आणि रिंग रोड होतोय. रिंग रोडमुळे वाहतूक कोंडी दूर होईल आणि लोकांची इफिशियन्सी वाढेल, ट्रॅव्हल टाइम वाचेल, लोक लवकर घरी पोहोचतील. आणि त्यामध्ये आणखी आम्ही एक पॉट टॅक्सी नावाचा एक प्रोजेक्ट आहे BKC मध्ये, तो करतोय. पॉट टॅक्सीमध्ये वरून, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मॉल असतील, ऑफिसेस असतील, गृहसंकुल असतील, तिथे तिथे ऍक्सेस मिळू शकतो. त्यामुळे हे सगळे जे आहेत, आणि खालून अंडरग्राऊंड टनेल BKC आम्ही प्रायोगिक करतोय. अंडरग्राऊंड टनेल मधून ट्रॅफिक काढण्याची, तो आणखी आम्ही त्याचं नेटवर्क वाढवू. आणि क्लस्टर, सगळ्यात मोठं झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचं जे धोरण आहे आमचं, सर्वांसाठी घरं. म्हणजे पुन्हा मुंबईकर आला, पुन्हा मुंबईला त्याला मुंबईकरांना स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आम्ही त्यांना पुन्हा आणण्याचं जे काही स्वप्न आहे, त्यांचं स्वप्न ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. मुंबईमध्ये खूप करण्यासारखं आहे. खरंय. पण ह्या सगळ्यामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की तुमच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस एक आणखी मी सांगतो, महालक्ष्मी रेस्कोरची जागा 125 एकर जागा आम्ही घेतली. बरोबर. यापूर्वी माझ्या अगोदर मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या बाबतीतला प्रस्ताव मागवला होता, फाईल मागवली होती, पण नंतर ती बंद झाली. त्याच्यात मी जात नाही. परंतु आम्ही 125 एकर महालक्ष्मी रेस्कोरची जागा घेतली आणि कोस्टलची 170 एकर, असं मिळून 300 एकराचं, आणि अंडरपासने आम्ही त्याला जोडतोय, 300 एकराचं सेंट्रल पार्क, वर्ल्ड क्लास म्हणजे जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क, एक मोठा ऑक्सिजन पार्क मुंबईकरांना मिळेल. हेही मोठं काम आहे. तर मुंबईकरांसाठी ऑक्सिजन पार्क तुम्ही घेऊन येणार आहात.